आपण त्रिकोणाचा पहिला प्रकार बघितला. त्रिकोणामध्ये त्रिकोणाची संख्या मोजणे. आज आपण काय करू, दुसरा प्रकार बघू. आणि दुसरा प्रकार काय करायचे, हा त्रिकोण घेऊ. अशा प्रकारे आपण पहिल्यांदा त्रिकोणाची संख्या मोजायचा पहिला प्रकार हा घेतला. आता दुसरा प्रकार बघा. यात फक्त काय करायचे, मध्ये एक आडवी रेष मारायची. काय करायचे, आडवी रेष. आणि याच्यात फक्त अंक लिहायचे पहिल्यासारखंच. 1 2 आणि इथं काय करायचंय, 1 अधिक 2 बरोबर 3. त्यानंतर खाली पण सेम कसं करायचं, 1 2 1 अधिक 2 बरोबर 3. आणि मग काय करायचंय, 1 2 हे आणि हे 1 2 या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. ह्याचं उत्तर किती आले, 3. आणि याचं किती आले, 3. 3 अधिक 3 किती होईल, 6. याचं उत्तर आलं 6. आणि आपण हे जरी मोजलं सगळं तर बघा, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6. त्याचं उत्तर पण 6च येतं. म्हणजे हा दुसरा प्रकार आहे. याचं थोडंसं मोठं उदाहरण करू आता. मोठं बघा, हा त्रिकोण. यात काय केलं आपण, 1 2 3 रेषा मारल्या आणि मध्ये आडवी रेष. पद्धत जी पहिल्यांदा वापरली तीच इथं वापरायची आपण. यात काय करायचे, पुन्हा त्या प्रकारेच 1 2 3 4 अंक द्यायचे आणि यांची पुढे बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. यांचं पण 1 2 3 4 यांची पण बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. 4 आणि 3 7 8 9 10. यांची बेरीज 10. यांची पण बेरीज 10. हे दोघांची काय करायची, 10 करायची, फक्त बेरीज करायची. 10 अधिक 10 बरोबर 20. म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण 20 त्रिकोण समाविष्ट आहेत. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे काढलेले. आता किती मोठं उदाहरण आहे, थोडंसं बघा. आता त्याच्यापेक्षा मोठं उदाहरण घेऊ. बघा, लक्ष द्या. आता हे बघा उदाहरण, ते थोडंसं मोठं उदाहरण घेऊ. 1 2 3 4 5 6 रेषा मारल्या आणि मध्ये आडवी रेष. याच्यामध्ये पण काय करायचंय, अंक द्यायचा. 1 2 3 4 5 6 7. आणि याच्यामध्ये पण 1 2 3 4 5 6 7. आणि या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. आता इथे बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7. आता 7 12 13 13 5 18 19 20 22 23 24 25 26 27 28. याची बेरीज झाली 28. आता खालच्याची पण सेम असंच करायचं. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 बरोबर 28. आणि मग काय करायचं, या 28 ची आणि या 28 ची काय करायची, बेरीज करायची. इथे बघा, 28 अधिक 28 8 दुने 16 2 4 5 28 दुने 56. किती उत्तर आलं आपलं, 56. म्हणजे या संपूर्ण त्रिकोणात याच्यामध्ये किती आहे, 56 त्रिकोण आहे. जर आपण त्रिकोण मोजत बसलो, पूर्ण पेपर संपून जाईल, तरी आपल्या त्रिकोण किती कळणार नाही. त्यामुळे ही पद्धत नेहमी अवलंब करायची. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. कारण परीक्षेमध्ये हा 100% प्रश्न विचारला जातो, त्रिकोणाची संख्या मोजणे. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी अशा सोप्या पद्धतीने आपण काय करायचं, त्रिकोणाची संख्या काढायला शिकायचं आहे. ओके, धन्यवाद.